सर्वश्रेष्ठ 10 कथा कोणत्या यावर अनेक वेळा चर्चा झाली. वेगवेगळ्या समीक्षकांची निवड, सगळ्यांची चर्चा अशा तऱ्हेची वारंवार प्रसारित होत असतेच. पण गंमत अशी की ज्या ज्या समीक्षकांनी लेखकांनी 10 टॉप कथा निवडल्या त्यात वेगवेगळ्या कथा 5-6 असतात. म्हणजे एखाद्याची ही कथा तर दुसऱ्याची ती पण उत्तमच असते. पण 3 कथा अशा आहेत त्या सगळ्याच याद्यामध्ये तिन्ही कथांचा समावेश. प्रत्येक समीक्षकांनी या 3 कथाला तर एक मताने हे दिले. एक कथा आहे चंद्रशेखर गुलेरी यांची उसने कहाता नावाची कथा आहे, ज्यावर तो सिनेमा पण निघालेला, गाजलेला सिनेमा. उसने कहाता ही हिंदीतल्या पहिल्या टॉप कथेपैकी एक कथा आहे. जसं बन्सीधरा तू कुठे रे जाशील ही कथा मराठीतल्या महत्त्वाच्या कथापैकी एक, सुरुवातीच्या कथापैकी तशी. दुसरी कथा आहे भीष्म साहनी यांची चीफ की दावत. आणि तिसरी कथा आहे अमरकांत यांची डिप्टी कलेक्टर. या 3 कथांना मात्र कुठंच बदल आला नाही. प्रत्येक यादीत या 3 कथा असतातच. नशिबाचा भाग आहे की या 3 कथांचा अनुवाद करायचं मला भाग्य लाभलं. तर अमरकांत यांची ही कथा 1954ला एका कथा स्पर्धेत बक्षीस पात्र झाली आणि तेव्हापासून ती गाजते. आज आता किती म्हणजे 70-एक वर्ष झाली, पण ही कथा आजही ती परिणामकारक वाटते. याच्यावरून त्या कथेतली उत्कटता आणि संवेदनशीलता किती महत्त्वाची हे लक्षात येईल. तर या कथेचं अभिवाचन आज आपण आयोजित केलेलं आहे. पिता पुत्र नात्यावरची ही कथा आहे. आता तर आपण सर्वजण सिनियर सिटीजन्स आहोत. ही कथा वाचताना मला सुद्धा आता वैयक्तिक अनुभव तर पुष्कळ आले त्याचे. ही कथा वाचताना सारखं एकाच वेळेस आपले गेलेले वडील आठवत राहतात आणि त्याच वेळेस आपल्या मुलाची म्हणजे आठवण असतेच, आपल्या जाणीव असतेच आपल्या मुलाला. अशा तऱ्हेची ही पिढी आहे आपली. तर ही या कथेची ही जादू आहे. शकलदीप बाबू या कथेतला बाप वडील, आणि ते आता 60ला आलेले मोहरीर असतात. मोहरीर म्हणजे वकिलाच्या हाताखालचे. तालुकाच्या ठिकाणी त्याची नोकरी असते, मोठं कुटुंब असतं आणि त्यांचा मोठा मुलगा नारायण, त्याला बबुआ म्हणायची. तर या पिता पुत्राची ही अफलातून अशी कथा आहे. या कथेचं अभिवाचन करताना 30 मिनिटाचा अभिवाचन जरा घेतात. 10 मिनिटाचा आपण विराम घेऊया, चहा घेऊया, थोडा अनुषंगिकही आपल्याला बोलायचं आहे तेही करूया, आणि नंतर मात्र त्या कथेचं सलग असं अभिवाचन राहील. म्हणजे कथांमध्ये 5 छोट्या लघुकथा आपण घेतो, छोट्या ललित लेख घेतो आपण. पण राजीव पिवळेकरने ही कथा वाचली आणि तो म्हणाला की तासभर लागला तरी हरकत नाही, ही कथा आपल्याला सादर करायची आहेच. आणि खरोखरच ती सादर करण्यासारखीच आहे. महत्त्वाचा मुद्दा हे तुम्हाला सांगायचा आहे की कथायन हा उपक्रम आम्ही 2-2.5 वर्षापासून सुरू केलेला आहे. किनाळकर मॅडमच्या सहकार्यामुळे हे सगळं होतं आहे आणि दर्जेदार साहित्यकृतीचं अभिवाचन आणि चर्चा असं स्वरूप आहे. योगायोगाची आनंदाची अशी गोष्ट आहे, गेल्या 15 आमच्या दोघांची, किनाळकर मॅडमच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत एक छान घटना घडल्या. त्या म्हणजे मॅडमचा कागदावरची माणसं या पुस्तकाचं प्रकाशन गेल्या 15 झालं. आणि आणखी योगायोग म्हणजे माझंही पुस्तक कथायन या नावाने परवा प्रसिद्ध झालं. तर या दोन्ही पुस्तकाचं जे तबियत आहे, गोत्र आहे, ते आपल्या कथायनशीच जुळणार आहे. दोन्ही पुस्तकात, मॅडमच्या पुस्तकात कादंबऱ्या आणि कादंबऱ्यातील पात्र यावर चर्चा आहे. माझ्या पुस्तकात कथा आणि कथेवरची पात्र अशी चर्चा आहे. म्हणजे एका अर्थाने दोन्ही एकाच विषयाच्या आणि कथांमध्येच झालेले आहे. राजीव पिवळेकरचा सहभाग हा आता आमच्या कार्यक्रमाचा हिस्साच झालेला आहे. तर किनाळकर मॅडमना मी विनंती करतो की आम्हा दोघांचं जे पुस्तक आहे, या दोन्ही पुस्तकांची भेट राजीव पिवळेकरांना द्यावी आणि या निमित्ताने 4 शब्द बोलावे.
धर्मपुरीकर सर आणि मी खऱ्याच अर्थाने सहोदर आहोत असं आम्हाला ह्या प्रसंगातून जाणवलं की ज्या एका मध्यवर्ती कल्पनेवर माझं पुस्तक आधारित आहे की इतकी वर्ष वाचलेल्या कादंबऱ्यांमधली पात्र आपला पाठलाग करतात, आपल्याला पुन्हा पुन्हा दिसतात आणि मग त्यांच्यावर लिहावंसं वाटतं. या कल्पनेतून माझं पुस्तक तयार झालेलं आहे आणि सरांचं पुस्तक कथा, त्या कथेच्या संदर्भाने सरांचे अनुभव, तीच कथा पुन्हा वाचल्यानंतर माणसाच्या मनावर काय प्रभाव पडतो, पहिल्यांदा आवडलेली कथा नंतर आवडतेच असं नाही, याची कारणं काय असतात. असं फार सुंदर पुस्तक आहे सरांचं हे. आणि ह्या दोन्ही पुस्तकांची गंमत अशी आहे की यांचा जो मनपृष्ठावरचा मजकूर आहे त्या मजकुरामध्ये खरं तर दोन्ही मजकूर वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले आहे, पण दोन्हीमध्ये सहकंप हा शब्द आलेला आहे. हा एक वेगळाच योगायोग आहे ह्या पुस्तकामधला आणि हा आनंद आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या सोबत वाटून घ्यायचा होता. आणि आपल्या कथा यांची प्रकृती दिवसेंदिवस सुदृढ होते आहे, श्रोत्यांची संख्या वाढते आहे. आणि आता आणखीन एक अशी विनंती आहे की कथायांमध्ये कशावर म्हणजे कुठल्या कथेचं वाचन व्हावं, कुठल्या ललित लेखाचं वाचन व्हावं किंवा कुठल्या एखाद्या मध्यवर्ती कल्पनेवर आपण कथायांचा कार्यक्रम घ्यावा, अशा सूचना तुमच्याकडून आल्या तर आम्हाला अधिक चांगलं वाटेल. म्हणजे तो दुतर्फी कार्यक्रम होईल. आजपर्यंत ह्या ज्या कल्पना होत्या त्या कधी धर्मपुरीकरांच्या मनातल्या, कधी माझ्या मनातल्या अशा होत्या, पण तुमच्याही मनामध्ये असे विचार येत असतील की जसं हा आता याच्यामध्ये इथे पिता पुत्रांची कथा आहे, तसं तुमच्याही मनामध्ये काही नाती असतील, काही प्रसंग असतील. ती मध्यवर्ती कल्पना घेऊन कुठलं साहित्य वाचावं, कुठली कथा वाचावी, अशा सूचना तुमच्याकडून आल्या तर कार्यक्रम आणखी रंगतदार होईल. एवढीच तुम्हाला एक सगळ्यांना मला प्रेमळ विनंती करायची होती. आणि ह्या निमित्ताने राजीव किवळेकरांचे आभार मानायचे होते की त्यांच्या भारदस्त आवाजातल्या अभिवाचनामुळे या पूर्ण अभिवाचनाच्या कार्यक्रमालाच एक वजन प्राप्त होत आहे. तर सगळ्यांचा सहभाग असा राहावा आणि तो वृद्धिंगत व्हावा अशी इच्छा ह्या निमित्ताने व्यक्त करते. कथांचं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे तुम्हाला की या कार्यक्रमात दर्जेदार साहित्यकृती आपल्याला घ्यायची आहे. विशेषतः बाहेरच्या भाषेत काय चाललेलं आहे, नांदेड सोडून पुढे काय चाललेलं आहे, मागच्या पिढीतल्या लोकांनी काय लिहून ठेवलेलं आहे, हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अभिवाचनाकरता योग्य अशी त्याची लेंथ पाहिजे, लघुकथा असावी. आता आज अशा तऱ्हेने ही कथाच एवढी जबरदस्त आहे की एकच कथा घेतली, पण 2-3 लघुकथा एका थीमवर, कवितेंचं सुद्धा घेतलं होतं. पण प्रामुख्यानं ललित लेख आणि कथा. ललित लेख, आता ललित लेखाचा कार्यक्रम पुढल्या महिन्यात घेणार आहेत. आपल्या या कागदावरची माणसं मधलीच एक कादंबरी घेऊन त्यातल्या बद्दल निवेदन मॅडम करतील आणि त्या कादंबरीतला वेचा कोणी अभिवाचन करेल. अशा तऱ्हेचं सुटसुटीत स्वरूप आपलं या अशा कार्यक्रमाचं राहील, जेणेकरून ते अधिक दर्जेदार साहित्यकृतीचा आपल्याला अनुभव घेता येईल. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सूचना, कल्पना सुचणं हे ठीक आहे, साहित्यकृती तुम्ही काही वाचल्या असतील तर त्या सांगितलं तर ते अधिक उपयोगाचं होईल. तर आपण सुरू करूया. कथामध्ये डिप्टी कलेक्टरी या कथेचं अभिवाचन राजीव किवळेकर सादर करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कथेचं अभिवाचन सादर करावं. नमस्कार. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ही तासभराची कथा आहे वाचनासाठी, म्हणून त्याच्यामध्ये मध्यंतर घेतलेला आहे. मधुकररावनं याचा अनुवादही खूप छान केलेला आहे. म्हणजे मूळ हिंदी कथेतला कुठेही बाधा न पोचवता त्याचं मराठीकरण अत्यंत उत्तम झालेलं आहे. ही कथा वाचण्याचं मला भाग्य लाभलं. या निमित्तानं माझे वडील, माझ्या मित्रांचे आई वडील यांच्या आठवणी माझ्या जागृत झाल्या आणि हे वाचणं आवश्यकच आहे. डिप्टी कलेक्टरी. मूळ कथा अमरकांत, अनुवाद मधुकर धर्मापुरीकर. शकलदीप बाबू तासाभरात परतले. घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अंगणातल्या खोलीत पाहिलं. कोणी आशील नव्हता आणि कारकून सुद्धा. ते आत गेले.
आणि आपल्या खोलीसमोरील अंगणातून डोळे चोळून स्वयंपाकघरात पाहिलं. त्यांची बायको जमुना चुलीपुढे पाटावर बसून भाजी चिरत होती. तिच्या हालचालीतून तिचा राग जाणवत होता. हलकसा हसत शकलदीप बाबू बायकोजवळ गेले. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा संतोष, विश्वास आणि उत्साह भरलेला होता. 1 तासापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. त्याचं असं झालं होतं, सकाळी तोंड वगैरे धुवून शकलदीप बाबू त्यांच्या खोलीत बसले तेवढ्या जमुनानं बशीत 2 जिलब्या घेऊन फराळाला दिल्या. काही न बोलता फराळ करू लागले ते. अर्धा 1 मिनिट जमुना गप्प होती. मग नवऱ्याच्या चेहऱ्याकडे ओझरत पाहत म्हणू लागली, 2-3 दिवस झाले बबुआ कसा उदास राहतोय. काय? वर पाहत शकलदीप बाबूंनी विचारलं. त्यांच्या भुवया ताणल्या. चेहऱ्यावर उष्ण हसू आणून जमुना सांगू लागली, काल म्हणत होता यावर्षी डिप्टी कलेक्टरीच्या पुष्कळ जागा आहेत, पण बाबांना सांगायला भीती वाटते. 2-4 दिवसात फी भरायची तारीख निघून जाईल असं म्हणत होता. शकलदीप बाबूंचा मोठा मुलगा नारायण घरात त्याला बबुआ म्हणायचे. त्याचं वय जवळपास 24 वर्षांचं होतं. गेल्या 3-4 वर्षात बऱ्याच परीक्षा देऊन MLA लोकांचे उंबरटे झिजवून आणि बऱ्याच उलटसुलट कृत्या करूनही आजपर्यंत त्याला कोणतीच नोकरी मिळाली नव्हती. 2-4 वेळेला डेप्टी कलेक्टरच्या परीक्षांना सुद्धा बसला होता. पण दुर्दैव आता आणखी एक संधी चालून आली होती. ती त्याला सोडायची नव्हती आणि त्याला विश्वास होता जागा पुष्कळ आहे आणि मेहनतही भरपूर करायची, त्यामुळे आपल्या निवडीची शक्यता आहे. शकलदीप बाबू तालुक्याचे वकील होते, पण आता 1.5-2 वर्षापासून वकिली चालत नव्हती. वय झाल्याने त्यांच्या आवाजात ती तडफ राहिली नव्हती. अंगात शक्ती नव्हती, न चालण्यात तो डाऊ. त्यामुळे अशील मिळायचे नाही. मिळाले तर काही जण सोडून जात. अशा स्थितीत ते देवाचं नाव घेऊन कोर्टात जात. 2 वेळच्या खाण्याची सोय होईल इतपत मिळकत व्हायची. जमुनाचं बोलणं ऐकताच ते बिघडले. रागाने त्यांचा चेहरा विचित्र झाला. मानेला झटका देऊन उसळून बोलू लागले, मग मी काय करू? हा, मी वैतागलोय. अरे तुम्ही तर माझ्या जीवावर उठला आहात. हे बघ, मी 3दा सांगतो, माझ्याने होणार नाही, होणार नाही, होणार नाही. जमुना गप्प राहिली. तिला माहित होतं नवऱ्याचं रागावणं स्वाभाविक आहे. 1-2 क्षण शकलदीप बाबू गप्प राहिले आणि मग हात नाचवीत म्हणाले, आणि यावेळी हे युवराज निवडले जातील याची काय गॅरंटी? मामूली AG ऑफिसच्या कारकुनीसाठी तर घेतलं नाही. अरे तर डिप्टी कलेक्टरसाठी कोण विचार याला? अरे तुमच्यात अशी कोणती खूबी आहे की तुम्ही डिप्टी कलेक्टर व्हाल? तुम्ही 3rd क्लास BA, त्यात 24 घंटे नुसता उडान टप्पूपणा करता, सिगारेट फुंकीत राहता. तुम्हाला असे कोणते गुण चिकटले आहेत साहेब? बडे बडे बह गए, गधा पूछे कितना पाणी. नशिबाच्या गोष्टी असतात या. तुमच्या नशिबात नोकरी नाहीत असं समजा. आणि सगळे जण पक्वान्न खाऊ लागले तर चटणी भाकरी कोणी खावी? डिप्टी कलेक्टरी मला तर वीट आलाय. आणि त्यांनी तोंड वाकडं केलं. जमुनानं आता मृदू स्वरात त्यांना उत्तर दिलं, असं अभद्र बोलू नये. आपल्या मुलात काय दोष आहे? लाखात एक आहे तो. जरा धीराने घ्या. माझं मन सांगतंय की या वेळेला बबुआला नक्कीच घेतलं जाईल. आपण आता माझे राहिलो तर त्याच्या मनाला धक्का बसेल.
आजकाल बबोवा उदास राहतो आहे. नीट खात पीत नाही, नीट बोलत नाही, पहिल्यासारखं गुणगुणत नाही. काय झालं की माझ्या लेकराला? नकळत तिचा गळा भरून आला. तिने डोळ्याला पदर लावला. जमुनाच्या डोळ्यात पाणी पाहून शकलदीप बाबूंना स्वतःला आवरता आलं नाही. तोंड वेगाडून आणि रागाने तिरस्काराने ते म्हणाले, गळ्यात बांधून घे तुझं लेकरू. सगळ्या कटकटीचं मूळ तूच आहेस, दुसरं कोणी नाही. मला मला जगू देणार नाहीस. माझा जीव जाईल तेव्हाच तुला शांत वाटेल. त्यांना दम लागला. त्यांचा असा आरोप जमुनाला सहन झाला नाही. ती रडू लागली. सगळ्या कटकटीचं मूळ मीच आहे, तर मी. तिला पुढं बोलता आलं नाही. ती बाहेर निघून गेली. शकलदीप बाबू काही बोलले नाही. तिथेच बसून राहिले. चेहऱ्यावरचा ताण तसाच होता. अर्धा एक मिनिट ते तसेच बसून होते. मग जमिनीवर पडलेला वर्तमानपत्राचा फाटका तुकडा घेऊन ते अशा तल्लीनतेने वाचू लागले की जसं काहीच झालं नाही. 15-20 मिनिटापर्यंत ते तसेच वाचत बसले. मग अचानक उभे राहिले. धोत्राचा काष्टा काढून पुन्हा व्यवस्थित धोतर नेसून त्यांनी आपला पारसी कोट घातला. मळका, 1-2 ठिगळा असलेला जुना पंक्शू घालून हातात काठी घेऊन 1-2 वेळा घसा साफ करून ते निघले. नवऱ्याचं बोलणं जमुनाला फार लागलं होतं. शकलदीप बाबूंना बाहेर जाताना तिनं पाहिलं, पण ती काही बोलली नाही. तशाच रागात ती घरातील सटर-फटर कामं करू लागली. 1-2 तासांनी शकलदीप बाबू तिच्या जवळ येऊन उभे राहिले. तरी ती काही बोलली नाही. भाजी चिरणं चालूच होतं. हे बघ, हे 150 रुपये ठेव. 100 रुपये बबुआच्या फीला लागतील आणि 50 असू दे तुझ्याजवळ, काही गरजेला येतील. शकलदीप बाबू म्हणाले. बोलण्यापूर्वी थोडं खाकरून त्यांनी घसा मोकळा केला होता. जमुनाने पैसे घेतले, पण ती काही बोलली नाही. पण शकलदीप बापू फार खुश होते. मोठ्या उत्साहात ते बोलत होते. 100 रुपये बबूला दे. आजच फी भरून टाक म्हणावं. होईल, बबुआ डिप्टी कलेक्टर जरूर होईल. न व्हायला काय झालं? पोराच्या बुद्धिमत्तेत काय कमी आहे? नाही, काळजीचं कारण नाही. देवाच्या कृपेनं आपला नारायण अवश्य डिप्टी कलेक्टर होणार. जमुना गप्पच होती. ट्रंकेत पैसे ठेवायला ती आपल्या खोलीत गेली. शकलदीप बाबू आपल्या खोलीकडे जाऊ लागले. पुन्हा परतले आणि जमुना ज्या खोलीत गेली त्या खोलीच्या दाराशी आले. जमुना ट्रंकेत पैसे ठेवीत होती. ते म्हणाले, सगळा माझाच दोष आहे. पहा ना, मी बाप असून मुलगा नालायक असल्याचं सांगतोय. छे छे, सगळ्या कुरापतीचं मी आहे मूळ, दुसरं कोणी नाही. 1-2 क्षण ते थांबले. तरी जमुनानं काही उत्तर दिलं नाही. मग आपल्या खोलीत जाऊन ते कपडे बदलू लागले. नारायणने त्याच दिवशी डेप्टी कलेक्टर परीक्षेचा फी आणि फॉर्म पाठवून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी शकलदीप बाबूंना अचानक जाग आली. डोळे चोळत ते गडबडून उठले आणि बाहेर अंगणात येऊन सगळीकडे पाहू लागले. घरातले सगळेजण झोपेत होते. त्यांच्या श्वासांचा आवाज आणि डासांची गुणगुण जाणवत होती. सगळीकडे अंधार होता, पण बाहेरच्या खोलीतून मंद प्रकाश येत होता. शकलदीप बाबूंना आश्चर्य वाटलं आणि हलक्या भावनांनी ते खोलीकडे वळले. त्यांचं वय 50 पेक्षा जास्त होतं. गोरे, ठेंगणे, सडपातळ. त्यांच्या चेहऱ्यावर असंख्य रेषांचं जाळं होतं आणि हाता मानेवरची त्वचा सैल झालेली होती. दारापाशी पोहोचल्यावर
चवड्यावर उभं राहून ओठ मुडपून त्यांनी खोलीत डोकावलं. त्यांचा मुलगा नारायण मेजावर ठेवलेल्या कंदिलासमोर मान खाली घालून लक्ष लावून काही वाचत होता. शकलदेव बाबू डोळे फाडून आश्चर्यानं काही वेळ पाहत राहिले. चढू काही एखाद्या आनंददायक रहस्याचा त्यांना अचानक शोध लागला. मग ते चुपचाप मागे सरले. तिथेच थांबून स्वतःशी हसले आणि हळूहळू मागे फिरले. अंगणातून त्यांनी आभाळाकडे नजर टाकली. 6-6:30 शिवाय ते कधी उठत नसत. आज त्यांना अवेळी जाग येऊन सुद्धा त्यांचं मन प्रसन्न होतं. अजूनही आभाळात चांदणं होतं आणि बाहेरच्या झाडांशी खेळून कौलावरून येणारी ताजी हवा त्यांना आनंदित करीत होती, उत्साहित करीत होती. ते पुन्हा स्वतःशी साचले आणि पुटपुटले, चला चांगलंच आहे. आणि अचानक एका वेगळ्या उत्साहाने त्यांनी दात घासायला सुरुवात केली. एवढं झालं तरी अंधारलेलं होतच. मग बादलीत पाणी घेऊन ते न्हाणीत गेले. त्यांनी स्नान केलं. स्नान करून ते बाहेर आले तेव्हा आणखी ताजे तवाने झाले होते आणि त्यांच्या मनात एक प्रकारचा अपूर्व उत्साह भरलेला होता. ही सगळी कामं मुकाट्याने करायचा प्रयत्न त्यांनी केले तरी शरीराच्या दुबळेपणाने थोडी धडपड झाली आणि जमुनाला जाग आली. आधी तर तिला चोराची शंका आली. तसं तिनं लगबगीनं येऊन पाहिलं तर तिला आश्चर्य वाटलं. शकलदेव बाबू अंगणात उभे राहून आभाळाकडे पाहत होते. चिंतातूर स्वरात जमुनानं विचारलं, एवढ्या लवकर स्नान करण्याची काय गरज होती? एवढ्या लवकर तुम्ही कधी उठत नाही. काही बरं वाईट झालं तर? शकलदेव बाबू ओसाळले. उसनं हसून म्हणाले, हळू बोल, बबुआचा अभ्यास चालू आहे. जमुना रागावली. का हळू बोलू? अशा वागण्यानंच गेल्या वर्षी आजारी पडला होता. अशा तऱ्हेनं बोलणं झालं तर तक्रार वाढेल, वाद वाढेल अशी शंका शकलदेव बाबूंना आली. त्यांनी बायकोला काही उत्तर दिलं नाही. ते मागे फिरले आणि आपल्या खोलीत येऊन कंदिलाच्या उजेडात रामायण वाचू लागले. अध्याय संपून ते उठले तेव्हा उजाडलं होतं. ते खोलीच्या बाहेर आले. कोठी घरात जमुना काही कामात होती. शकलदेव बाबूंना अंदाज आला आणि ते कोठी घरात दारात जाऊन उभे राहिले. कमरेवर हात ठेवून ते जमुनाकडं कुतूहलानं पाहू लागले. जमुना तांदूळ निवडत होती. काही वेळाने त्यांनी विचारलं, आजकाल तुझे पाठ होत नाहीत का? आणि ते ओशाळवाणे हसले. ती फणकाऱ्यानं म्हणाली, आमचा पूजापाठाशी काय संबंध? आम्हाला कुठे स्वर्गात जायचंय? ज्यांना जायचंय त्यांनी करावं ते. लगेच नाराज झाले. शकलदेव बाबू मंद हसत म्हणाले, आणि थोडी थट्टा केली तुझी. हो, पण राधा स्वामी तर फार प्रभावशाली देवता आहे. खरंच? राधा स्वामीला देवता म्हणणं जमुनाला फार लागलं आणि तिने फणकाऱ्यानं म्हटलं, राधा स्वामी देवता थोडेच आहेत. ते तर परमपिता परमेश्वर आहेत. त्यांचं वास्तव्य सर्वात वर आहे. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश येतात. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपल्या बोलण्यावर जमुना पुन्हा काही उलट बोलेल या शंकेनं शकलदेव बाबू पटकन निघाले. पण पुन्हा काही आठवून ते परतले. जवळ येऊन त्यांनी बायकोला विचारलं, बबुआसाठी नाश्त्याला काय करणार आहेस? जे दररोज करते तेच. आणखी काय? जमुनाने निरुत्साही स्वरात उत्तर दिलं. ठीक आहे, पण आज हलवा का करीत नाही? अगं, घरचं बनवलेलं चांगलं असतं. थोडे बदाम खारी घेऊन ये.
हलव्यासाठी तूप नाहीये आणि पैसे पण कुठे आहे? 50 रुपये शिल्लक आहेत ना, त्यातून खर्च कर. तुझं वाढतं शरीर, त्याला चांगलं चुगलं खायला मिळालं नाही तर तो परीक्षा कसं देईल? पैशाची काळजी नको करू, मी आहे ना अजून जिवंत. तिथून जाण्यापूर्वी त्यांनी बायकोला सूचना दिली, आणखी एक काम कर, तू पोरासोरांना दटावीत जा. त्यांना सांग बाहेरच्या खोलीत जाऊन गोंधळ घालू नका, नाहीतर मार खाल. अभ्यासात व्यत्यय येईल ना. दुसरं म्हणजे बबुआला सांग बाहेरच्या खोलीत बसवून अभ्यास करायला. मी बाहेर अंगणात बसत राहील ना. खरं तर शकलदेव बापू सकाळी 1-1.5 तास बाहेरच्या खोलीत बसायचे. तिथे ते आशिलांची वाट पाहायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे. आणि त्या दिवशी खरोखरच घराच्या बाहेर पिंपळाच्या पारावर सावलीत एक मेज आणि 4 खुर्च्या टाकून शकलदेव बापू बसले. जाणाऱ्या येणाऱ्या ओळखीच्या माणसांना पाहून ते आश्चर्य वाटलं. रस्त्यावरून जेव्हा बबनलाल पेशकारांनी त्यांना विचारलं काय आहे, तर त्यांनी ओरडून सांगितलं आत फार गरमी आहे. आणि चेहरा मजेदार करून ठसक्यानं असं हसू लागले जसा काही फार मोठा विरोध केला. संध्याकाळी रोज लवकर परतणारे शकलदेव बापू त्या दिवशी उशिरा घरी पोहोचले. त्यांनी बायकोच्या हातात 4 रुपये ठेवले, त्याचबरोबर 2 सफरचंद आणि कैची सिगारेटची 5 पाकिटं पुढे केली. सिगारेट? जमुनानं आश्चर्यानं विचारलं. तुझ्यासाठी आहे, शकलदेव बापू हळूच म्हणाले आणि मान वळवून ते थोडा हसले. पण त्यांचा चेहरा थोडा गोरामोराही झाला. डोक्यावरचा पदर पुढे सारीत जमुना म्हणाली, कधी सिगारेट ओढली होतं का मी? या वयात थट्टा कशी करावी वाटतं तुम्हाला? शकलदेव बाबू काही म्हणाले नाही, पण इकडं तिकडं पाहून ते थोडे हसले आणि मग गंभीर होऊन त्यांनी सावकाश सांगितलं, बाबू आला ते, आणि चटकन निघून गेले. जमुना थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहिली, कारण यापूर्वी नारायणच्या धूम्रपानाला शकलदेव बाबूंचा नेहमीच तीव्र विरोध असायचा आणि यावरून नेहमीच त्याला ते रागवायचे. त्याला काही समजलं नाही, ती फक्त हसली. दिवसभराच्या अभ्यासानंतर नारायण बाहेर फिरायला गेलेला होता. शकलदेव बाबूंनी झटपट कपडे बदलले आणि हातात झाडू घेऊन बाहेरच्या खोलीत आले. त्यांनी सावकाश खोली झाडून काढली. त्यानंतर नारायणचा मेज आवरला. मेजावरचं कापड 3-3दा झटकून व्यवस्थित टाकलं आणि शेवटी नारायणच्या बाजेवरचं अंथरूण त्यांनी उचललं. त्यातली एक चीज वस्तू झाडून झटकून व्यवस्थित मांडून ठेवू लागली. इतक्यात जमुना आली आणि मृदू स्वरात ती म्हणाली, कोर्टातून आल्या आल्या एवढं काम करायचं आवडलं होतं का? मोलकर्णीनं केलं असतं ना. बरोबर आहे, पण मी माझ्या मर्जीनं करतोय ना, बळजबरी थोडीच आहे. शकलदेव बाबूंच्या चेहऱ्यावर थोडं ओशाळलेपण होतं, तरीही बायकोकडे न पाहता अशा तऱ्हेने ते बोलत होते जसं काही अचानक त्यांनी हे काम सुरू केलं आणि एवढं केलंच आहे तर मध्ये सोडून कसं चालेल, पूर्ण करूनच टाकू, असा आवेश होता त्यांचा. कोर्टातून आल्यावर ते चहा फराळ करून बाजेवर थोडा आराम करायचे. बहुधा झोप लागायची आणि 8च्या सुमारास ते उठायचे. झोप आली नाही तर ते तसेच निजून राहत. फराळ करून घ्या, जमुना म्हणाली आणि निघून गेली. खोली साफसूफ करून अंथरूण घालून खुर्च्या वगैरे व्यवस्थित मांडून शकलदेव बाबू अंगणात येऊन उभे राहिले. विनाकारण ठसक्यात असून म्हणाले, आपलं काम नेहमी आपणच करावं, अहो नोकरांचा काय भरोसा. पण त्यांच्या बोलण्याकडे ना कुणाचं लक्ष होतं ना कुणी त्याचं उत्तर दिलं. दिवस जाऊ लागले.
नारायण परिश्रम करू लागला. काही दिवसांपासून शकलदीप बाबू घरापासून एखाद्या मैलावर असलेल्या शिवमंदिरात सायकलवर जाऊ लागले. ते भक्तांची गर्दी असलेलं एक प्रसिद्ध मंदिर होतं. कोर्टातून आल्यावर नारायणच्या खोलीची झाडझूड करून त्याचा बिछाना मेज वगैरे साफ करून ते फराळ पाणी करायचे आणि मंदिराकडे जायचे. 1-1.5 तास तिथेच थांबून 10च्या सुमारास घरी यायचे. एके दिवशी ते घरी परतले तेव्हा 10:30 वाजले होते. हलकेच ओसरीवर गेले आणि सवयीनुसार स्वतःवर खुश होऊन नारायणच्या खोलीत त्यांनी डोकावलं. त्याला अभ्यास करताना पाहिलं. मग आत जाऊन आपली काठी ठेवली, नळावर हातपाय धुतले आणि जेवणासाठी ते स्वयंपाकघरात येऊन बसले. बायकोनं जेवायला वाढलं. तोंडात घास ठेवून शकलदीप बाबूंनी विचारलं, बाबू मेवा दिला का? संध्याकाळी जेव्हा ते कोर्टातून परतले होते तेव्हा त्यांनी बदाम पिस्ते आणले होते आणि जमुनाला ते देऊन सांगितलं होतं की ते फक्त नारायणलाच दे, दुसऱ्या कोणाला नको. जमुनाला झोप येत होती, पण तिनं नवऱ्याचं बोलणं ऐकलं आणि चटकन बोलून गेली. कुठं दिलं? ट्रंकेत मेवा ठेवला होता. बबुआ फिरून आल्यावर त्याला गुपचूप द्यावं म्हटलं होतं, पण पोरं तर भूत आहेत. कोपरा न कोपरा, कोणाडा सगळ्या जागी ते पाहत राहत. टुनटुननं पाहिलं आणि सगळा मेवा खाल्ला त्यानं. टुनटुन शकलदीप बाबूंचं 12 वर्षांचं शेंडेपा, अतिशय खोडकर. काय? शकलदीप बाबू ओरडले. त्यांचं तोंड उघडच राहिलं. तोंडातला घास दिसू लागला. जमुना गप्प राहिली. मग शकलदीप बाबू जमुनाला चिडून बोलू लागले, खाऊन टाकला. तू का खाल्ला नाहीस? तुमच्यासाठी आणतो ना सगळं, म्हणे खाऊन टाकला. मग यमुना सुद्धा चिडली. काय झालं खाल्लं तर? कधी मेवा फळ पोरांना मिळालीत का? जे मिळतं त्यातच भागवत बिचारी. स्वतः कधीतरी हाताने विकत घेऊन दिलं का त्यांना? लहान आहे, खा वाटलं असेल त्याला आणि मी मारलं पण त्याला. आता का जीव घ्यायचा पाहिजे होता का मी त्याचा? खा खा तू आणि तुझी पोरं. अरे अशा खाण्याची लाज वाटायला पाहिजे. रागानं थरथर कापत ते ओरडले आणि स्वयंपाकघरातून उठून आपल्या खोलीत गेले. भय, अपमान, रागाच्या भावनेने जमुना रडू लागली. ती सुद्धा जेवली नाही. तिथून उठून ती बाजेवर तोंड लपवून रडू लागली. दुसऱ्या दिवशीही सकाळी शकलदीप बाबूंचा राग उतरला नाही. स्नान पूजेनंतर त्यांनी पहिलं काम केलं ते टुनटुन उठल्यावर त्याला बोलावलं आणि त्याला विचारलं, मेवा कोणी खाल्ला? त्याला काही उत्तर सुचलं नाही आणि तो तसाच आपल्या बापाकडे पाहत राहिला. तेव्हा शकलदीप बाबूंनी त्याला बऱ्याच थापडा मारल्या. नारायण ज्या दिवशी अलाहाबादला जाणार होता त्या दिवशी शकलदीप बाबूंना सुट्टी होती आणि सकाळीच ते फिरायला निघाले होते. काही वेळ गार्डनमध्ये फिरत राहिले, पण मन लागेना तसं नदीकडे गेले. तिथेही करमेना. तेव्हा ते आपले परम मित्र कैलास बिहारी मुख्तार यांच्याकडे गेले. तिथे बराच वेळ गप्पा झाल्या आणि गाडीची वेळ झाली तसं ते घाईघाईने घरी परतले. गाडी 9ला जायची होती. जमुना आणि नारायणची पत्नी निर्मला त्यांनी भल्या पहाटेच उठून स्वयंपाक केलेला होता. नारायणनं जेवण केलं, सगळ्यांना नमस्कार केला आणि स्टेशनकडे निघाला. शकलदीप बाबू सुद्धा स्टेशनवर गेले. नारायणला निरोप देण्यासाठी त्याचे 4-5 मित्र सुद्धा स्टेशनवर आले होते. गाडीला अवधी होता आणि नारायण प्लॅटफॉर्मवर त्या मित्रांशी बोलत होता. शकलदीप बाबू वेगळे अशा तऱ्हेने उभे होते जशी नारायणची आणि त्यांची ओळखही नव्हती.
जेव्हा गाडी आली आणि नारायण आपल्या मित्रांच्या आणि वडिलांच्या मदतीनं सगळं सामान घेऊन गाडीत चढला, तेव्हा शकलदीप बाबू तिथून हलकेच निसटले आणि बिदरच्या बुक स्टॉलवर जाऊन उभे राहिले. बुक स्टॉलचा माणूस ओळखीचा होता. नमस्कार करीत त्याने विचारलं, काय वकील साहेब, कसं काय येणं केलं? शकलदीप बाबू खुशीत सांगू लागले, मुलगा डिप्टी कलेक्टरीच्या परीक्षेला चाललाय अलाहाबादला, संध्याकाळपर्यंत पोहोचेल. सेकंड क्लासच्या बाजूचा डबा आहे ना, त्यात बसलाय. उभे आहेत ते 3-4 जण त्याचे मित्र आहेत. आम्ही काय आता म्हातारे झालो, परीक्षेच्या गप्पा चालल्या असतील त्यांच्या, आपल्याला काय कळतं त्यातलं, म्हणून इकडे आलो. त्यांनी डोळे मिचकावले. ते तिथे थोडा वेळ थांबले. मग घड्याळाकडे जाऊन वेळ पाहिली. काही वेळ स्टेशन मास्टरच्या खोलीसमोर उभे राहून त्याची कडकट कडकट खुडबुड पाहिली आणि मग रेल्वेच्या वेळापत्रकाकडे पाहू लागले. पण त्याचं सगळं लक्ष गाडीकडेच होतं. कारण जेव्हा गाडीची घंटा झाली तेव्हा जवळजवळ पळतच ते नारायणच्या मित्रांच्या मागे जाऊन उभे राहिले. नारायणने त्यांना पाहिलं आणि झटकन गाडीतून उतरून तो त्यांच्या पाया पडला. सुखी राहा बेटा, देव तुझी इच्छा पूर्ण करेल. ओठातल्या ओठात ते पुटपुटले आणि इतरत्र पाहू लागले. नारायण जागेवर बसला. आता गाडी निघणार एवढ्यात शकलदीप बाबूंचा डावा हात आपल्या पोटाच्या खिशात गेला. त्यांनी खिशातून वस्तू काढलीही होती आणि ते पुढे सरलेही होते, पण का कोण जाणे, काही विचार करीत ते थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर ताण आला होता आणि ते घाईने इकडे तिकडे पाहू लागले. शिट्टी देऊन गाडी निघाली तेव्हा शकलदीप बाबू सावध झाले. खिशातून काढलेली वस्तू मुठीत धरून ती नारायणला देण्यासाठी ते धावले. किरकोळ प्रकृती आणि वय झालेलं, ते काय धावणार? एखाद्या अशक्त मुलानं तरी खोड काढून पळावं आणि पळताना मान वाकून हात फिरवून पळावं तसंच. शकलदीप बाबू पायावर बळ आणण्यासाठी हात फिरवू लागले. प्लॅटफॉर्मवर थपथप आवाज होऊ लागला पायांचा, पण त्यांच्या अशा कृतीचा त्यांच्या चेहऱ्यावर परिणाम दिसत नव्हता. फक्त एवढंच जाणवू लागलं की ते बेचैन झालेले आहे. प्लॅटफॉर्मवर जमलेल्या लोकांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. कुणी हाका मारू लागलं, कुणाला त्यांच्या चेहऱ्यावरचा तटस्थपणा आणि त्यांचं वागणं पाहून हसू आवरलं नाही. पण त्यांचं नशीब चांगलं होतं, गाडीनं अजून वेग घेतला नव्हता. त्यामुळे त्यांचा असा विचित्र प्रयत्न सफल झाला. डब्याच्या खिडकीतून उत्सुकतेनं आणि काळजीनं वाकून पाहणाऱ्या नारायणच्या हातात पुडी ठेवीत त्यांनी म्हटलं, बेटा, भगवान शंकराचा प्रसाद आहे, खाऊन घे. पुढे बत्ताशे होते. त्यांनी काल संध्याकाळी शिव मंदिरात प्रसाद वाटला होता आणि का कोण जाणे नारायणला द्यायचं विसरून गेले होते. नारायणचे मित्र कुतूहलाने हसत त्यांच्याकडे पाहत होते. जेव्हा ते जवळ आले तेव्हा एकाने विचारलं, बाबूजी, अहो काय होतं, आम्हाला सांगायचं असतं. शकलदीप बाबू, काही नाही, पैसे होते, वाटतं आपणच द्यावेत, असं म्हणत घाईघाईने पुढे निघून गेले. नारायणचे मित्र कुतूहलाने हसत त्याच्याकडे पाहत होते. जेव्हा ते जवळ आले तेव्हा एकाने विचारलं, बाबूजी काय होतं, आम्हाला सांगायचं असतं ना. शकलदीप बाबू, काही नाही, पैसे होते, वाटला आपणच द्यावेत, असं म्हणत घाईघाईनं पुढे निघून गेले. परीक्षा देऊन नारायण परतला. त्यानं खरंच पेपर चांगले सोडवले होते आणि घरी त्यानं खात्रीपूर्वक सांगितलं की कुठे बेईमानी नाही झाली तर मुलाखतीला नक्कीच बोलावतील. घरच्यांचं झालं, पण गावातल्या लोकांना कळालं तेव्हा ते म्हणू लागले, दरवर्षी असाच म्हणतो बच्चू आणि मुलाखतीला बोलावलं जातं ते दुसऱ्यांनाच. पण नारायण खोटं बोलला नव्हता, कारण एक दिवस त्याला सूचना मिळाली की अलाहाबादला
प्रादेशिक लोकसेवा आयोगापुढे त्याला मुलाखतीसाठी हजर व्हायचं आहे. बातमी विजेच्या वेगात गावात पसरली. फार वर्षानंतर या गावातून एखादा मुलगा डेप्युटी कलेक्टरच्या मुलाखतीसाठी बोलावला गेला होता. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. संध्याकाळी कोर्टातून आल्यावर शकलदीप बाबू सरळ अंगणात जाऊन उभे राहिले आणि मोठ्यानं हसू लागले. मग खोलीत जाऊन त्यांनी कपडे बदलले. खुंटीला कोट अडकून ते घाईत येणाऱ्या जमुनाला म्हणू लागले, आता होऊ दे तुझ्या मनासारखं, हे नाही ते नाही म्हणून तुझी नेहमी ओरड राहायची. बबुआला इंटरव्ह्यूला बोलावलंय ही काही साधी बाब नाही, चाललाच म्हणून समजा. पण झाला तरच ना. जमुनाने हातात टोमणा मारला. शकलदीप बाबू खुशीत म्हणाले, तुला अजून शंका आहे? बघ, मी म्हणतो बाबू आज जरूर सिलेक्ट होणार 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 होणार. अगर नाही झाला तर मी मिशी उतरवीन. म्हणो ना मला तर आधीपासूनच माहित होतं. अरे मीच काय, सगळा गाव म्हणतो आहे. अंबिका बाबू वकील म्हणू लागले, एकदा बोलवल्यावर थोडा जरी चांगला इंटरव्ह्यू झाला तरी निवड निश्चित. अगं ज्यानं त्यानं माझं अभिनंदन करून मला अगदी बेजार करून केलं. अनगल्लीतली बबुआची मित्रमंडळी मला भेटायला आली होती. आत्ताच गेली ती. जमुना कौतुक भरल्या नजरेनं पतीला सांगू लागली, तर तू काय साधी सुधी आहेस काय? अरे तू तर डिप्टी कलेक्टरची आई आहेस ना. असं म्हणून शकलदीप बाबू ठसक्याने हसू लागले. जमुना काही म्हणाली नाही, पण मुरका मारून तिने डोक्यावरचा पदर पुढे ओढला. पायातले बूट काढून बाजेवर बसत शकलदीप बाबू सावकाश म्हणू लागले, आपल्याला काय एका कोपऱ्यात बसून रामराम करीत राहायचं. पण मला असं वाटतं की आणखी काही दिवस वकिली करावी. हो, हेच ठीक राहील. त्यांनी रुबाबात मिशीवरून हात फिरवला. जमुनाने प्रतिवाद केला, पोरगा थोडंच ऐकेल, ओढून घेऊन जाईन आपल्याला. त्याला सारखा अपराधी वाटत राहतं की बाबा एवढी मेहनत करतात आणि मी मात्र काही मदत करू शकत नाही. काही म्हणत होता का? शकलदीप बाबूंनी विचारलं आणि जमुनाकडे न पाहता ते दाराकडे वाकून पाहू लागले. जमुना म्हणाली, मला कळत नाही का? त्याचा चेहरा सांगायचा. बाप एवढं काम करतोय ते त्याला थोडंच बरं वाटणार. पदराने तिनं नाक पुसलं. 15 दिवसानंतर नारायण मुलाखतीला गेला आणि त्याने मुलाखत पण छान दिली. घरी परतला तेव्हा त्याच्यात उत्साह भरलेला होता आणि त्याने जेव्हा सांगितलं की इतरांची मुलाखत 15-20 मिनिटांची झाली आणि त्याची मुलाखत तब्बल 50 मिनिटं चालली, तेव्हा जर सगळ्यांची खात्री झाली की नारायणची निवड आता निश्चित आहे. दुसऱ्या दिवशी कोर्टात सर्वांनी शकलदीप बाबूंचं अभिनंदन केलं आणि नारायणच्या निवडीबद्दल खात्री दिली. शकलदीप बाबू हसून आभार मानायचे आणि लगेच नारायणच्या व्यक्तिगत जीवनातील 1-2 गोष्टी सांगायचे. शेवटी हळूच मान झुकून म्हणायचे, मला आधी शंका होती, खात्रीच नव्हती म्हणा ना. हो, पण तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे आता निवडीबद्दल शंका राहिली नाही. पहा, ते जेव्हा घरी परतले तेव्हा नारायण, गौरी आणि कमल हे त्याचे मित्र घरासमोर बोलत उभे होते. नारायण मुलाखतीबद्दलच काही सांगू लागला होता. वडिलांना पाहताच तो हळू बोलू लागला. शकलदीप बाबू मुकाट्याने आत गेले, पण 2-3 पावलं गेल्यावर गौरीचा आवाज त्यांच्या कानी आला, अरे तुझं झालंच, आता मज्जा तुझी. एवढं ऐकलं आणि शकलदीप बाबू मागे फिरले. मुलांपाशी येऊन त्यांनी विचारलं, काय? आणि संकोचाने ते ओशाळले.
एकमेकांकडे पाहून मुलं थोडी हसली. मग गौरीनं आपल्या बोलण्याचं स्पष्टीकरण केलं. मी नारायणला सांगत होतो बाबूजी की त्याची निवड आता पक्की आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारीकडे लक्षपूर्वक पाहून शकलदेव बाबू बोलत, खरंच वाहन जिथं एकाहून एक धुरंधर मुलं पोचतात त्या सगळ्यांची मुलाखत 15-20 मिनिटात होऊन जाते आणि याला मात्र पूर्ण 50 मिनिटं. त्यांना घ्यायचं नसेल तर 50 मिनिटं ताणून धरायची आवश्यकताच नव्हती की 5-10 मिनिटात मोकळं केलं असतं. गौरीनं मान हलवून त्यांच्या बोलण्याचं समर्थन केलं आणि कमल म्हणाला, आधी तसंच व्हायचं, पण आता अशा बाबतीत बेईमानी वगैरे होत नाही. शकलदेव बाबूंनी हलकंच विचारलं, बेईमानी नाही होत ना? हा, आता नाही होत बेईमानी. आधी वेगळी गोष्ट होती, तो जमाना आता राहिला नाही. गौरीनं उत्तर दिलं. अचानक शकलदेव बाबू जोर लावून म्हणाले, अरे आता कशाची बेईमानी साहेब, नावच नको. अहो बेईमानी करायची असती तर एवढा वेळ मुलाखत घेतलीच कशाला, नाही का? मुलाखतीलाच बोलावलं असतं आणि बोलावलं तरी 4-5 मिनिटात विचारपूस करून काढून दिलं असतं. यावर कोणी उत्तर दिलं नाही. तसं ते हसत हसत घरात वळले. घरात येऊन ते जमुनाला सांगू लागले, अहो बबुआ आत्ताच एखाद्या ऑफिसर सारखा वाटतोय. हो, दारात बबुआ, गौरी आणि कमल बोलत होते. मला दुरूनही जाणवलं, जेव्हा नारायण बाबू बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात, आविर्भावात एक वेगळी शान असते. अगं त्यांच्या मित्रात असं कुठे आहे? आज दुपारी म्हणत होते की तुला मोटारीत फिरून आली. जमुनाने खुश खबर सांगितली. शकलदेव खुशीत सांगू लागले, अरे त्याला मोटारीची कमी थोडीच राहणार, पाहिजे तितकं फिरा की. आणि अचानक गप्पा झाली आणि स्वतःच एवढं मुश्किल झाले की एखादा रुचकर पदार्थ खाल्ल्यावर मनात त्याची आठवण झाली. काही वेळानंतर त्यांनी बायकोला विचारलं, काय म्हणत होता? मोटारीत फिरवीन. जमुनानं पुन्हा तेच सांगितलं. शकलदेव बाबूंनी हलकेच टाळी वाजवली आणि प्रसन्न चेहऱ्याने ते म्हणाले, चला चांगलंच आहे. त्यांच्या चेहऱ्यावर अपूर्व अशा स्वप्नील समाधानाचे भाव होते. 7-8 दिवसात निकाल लागणार होता. सगळ्यांना विश्वास होता की नारायणची निवड होईल. सगळेजण वाट पाहत होते. आता शकलदेव बाबू आणखी व्यग्र राहू लागले. पूजा पाठाचा त्यांचा कार्यक्रम पूर्ववत चालू होता. लोकांशी गप्पा मारण्यात त्यांना फार समाधान वाटू लागलं. बोलताना ते अशी परिस्थिती निर्माण करेल की लोक सांगायचे, नारायणची निवड नक्कीच होणार. घरी नारायण आणि त्याच्या मित्रांच्या गप्पा चालल्या की ते चोरून ऐकत. कधी अचानक बळेच त्यांच्यात जाऊन बोलत. कधी कधी नारायणला आपल्या वडिलांच्या या सवयीचा राग यायचा आणि तो रागारागात दुसरीकडे पाहायचा. रात्री शकलदेव बाबू अचानक उठून बसत. बाहेर येऊन खोलीत झोपलेल्या मुलाकडे पाहत किंवा अंगणात उभे राहून आकाश न्याहाळीत बसत. एके दिवशी सकाळीच सगळ्यांना ऐकू जाईल अशा तऱ्हेने ते सांगू लागले, नारायण की मा, मला आज स्वप्न पडलं नारायण बाबू डिप्टी कलेक्टर बनल्याचं. जमुना स्वयंपाकघरात तांदूळ पाकडत बसली होती आणि तिच्याजवळ नारायणची पत्नी निर्मला डोक्यावर पदर ओढून डाळ निवडत होती. जमुनाने त्यांच्याकडे पाहून विचारलं, सकाळी सकाळी स्वप्न पडलं होतं का? सकाळी नाही तर मग काय? संध्याकाळच्या स्वप्नाबद्दल सांगतोय का मी? अरे अगदी ब्रह्ममुहूर्त होता. अगं पाहतो तर काय की वर्तमानपत्रात निकाल आलाय आणि त्यात नारायण बाबूंचं नाव आहे.
आता कोणत्या नंबरवर तो होता हे काही लक्षात नाही, पण एवढं मात्र खरं की नाव बरंच वर होत. सासूबाई, सकाळची स्वप्न खरी होतात ना? निर्मलानं हळू जमुनाला विचारलं. निर्मलाचं बोलणं शकलदीप बाबूंच्या कानावर पडलं आणि चेहऱ्यावर खोडकर हसू आणून त्यांनी विचारलं, काय टाईम वरतीये काय? असं म्हणून ते ठसक्यात हसू लागले. म्हणालीये की सकाळची स्वप्न खरी होतात का म्हणून? होतातच, जमुना खुशीत सांगितलं. निर्मला संकोचून गेली. ती वाकली. तिनं गुडघ्यात तोंड लपवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा शकलदीप बाबू सांगू लागले की त्यांनी आजही हुबेहूब तसंच स्वप्न पाहिलं. जमुना मग जणू स्वतःशीच बोलू लागली. सकाळची स्वप्न तर नेहमी खरीच होतात. हो, सुनबाईला मुलगा झाला त्या दिवशी सकाळी सकाळीच मी स्वप्न पाहिलं होतं की स्वर्गातली देवी हातात बाळ घेऊन आभाळातून खाली अंगणात उतरली आहे. मी ओळखलं, मुलगाच आहे आणि मुलगा झाला. शकलदीप बाबू उत्साहात बोलू लागले. खोटं असतं तर एकदाच पडलं असतं ना स्वप्न. दुसऱ्या दिवशी सुद्धा हुबेहूब तसंच स्वप्न कसं पडेल, आणि ते सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर. सुनबाईनं सुद्धा असं स्वप्न सकाळी पाहिलं. डिपटाईमनं सुद्धा? शकलदीप बाबूंनी मंद स्मित करीत विचारलं. हो, डिपटाईम. सकाळी सकाळी तिनं पाहिलं की एका बंगल्यात आपण राहतो आहोत आणि बंगल्यासमोर मोठा उभी आहे, जमुनानं सांगितले. शकलदीप बाबू स्वतःचेच हसले, स्वतःशीच बोलू लागले. चांगलंय चांगलंय. एके दिवशी रात्री 1च्या सुमारास शकलदीप बाबूंनी जमुनाला उठवलं आणि तिला एकीकडे बोलून विचारलं, काही खायला आहे का ग? झोपच येत नाही बघ, खायची इच्छा होते. आधी वाटलं ही काय खायची वेळ आहे का, अगं पण राहावेच ना, म्हणून तुला उठवलं. संध्याकाळचं सगळं जिरलं बघ. जमुना अचंब्याने आपल्या नवऱ्याकडे डोळे फाडून पाहू लागली. एवढ्या दीर्घ काळच्या कौटुंबिक जीवनातच नाही तर लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसात सुद्धा शकलदीप बाबूंनी रात्री कधी आवेळी खायला मागितलं नव्हतं. ती गोंधळली आणि नाराजीनच म्हणाली, काय बाई, अशी भूक तर कधी पाहिली नाही. तर अशा वेळी स्वयंपाकघरात काही असेल की नाही? शकलदीप बाबू पटकन म्हणाले, बरं बरं बरं, काही हरकत नाही, काळजी करू नको, तू जा झोप, मला भूक बी काही नाही, उगीच थट्टा केली. असं म्हणत ते सावकाश आपल्या खोलीत गेले. पण ते निजले आणि जमुना एका ताटात पोळी आणि थोडा गुळ घेऊन आली. शकलदीप बाबू हसत उठून बसले. शकलदीप बाबू पूजापाठ करायचे, कोर्टात जायचे, सगळ्यांशी सगळ्याच विषयावर गप्पा मारायचे, भटकंती करून यायचे आणि जेव्हा रिकामा वेळ मिळायचा तेव्हा काही ना काही खायला मागायचे. कधी गुळपोळी खायचे, कधी भाजलेले आलू, तर कधी तळहातावर साखर घेऊन फक्की मारायचे. जेवणात सुद्धा त्यांना बदल हवा असे. त्यांचा वेळ कसा जातच नव्हता. अशा कुपथ्य आणि मानसिक तणावाचं पर्यावसान आधारात झालं. त्यांना ताप आला, जुलाब होऊ लागली. त्यांच्या आधारानं घरची माणसं चिंतित झाली. जमुना नाराजीनं म्हणू लागली, मी सारखं म्हणत होते एवढी मेहनत करू नका, पण माझं ऐकतो कोण? आता भोगावं लागलं ना. पण शकलदीप बाबूंवर याचा काही परिणाम झाला नाही. त्यांनी उडून लावला. याला काय आजार म्हणतात का? थोडे जुलाब झाले, थोडा ताप आहे, झालं.
अगं मी तर कोर्टात जाणार होतो, पण आता वाटलं आता तर वकिली सोडायची आहे, थोडा आराम करू. वकिली सोडाल तेव्हा सोडाल हो, पण आता 2 वेळच्या दाल रोटीची सोय तर व्हावी लागेल की नाही. जमुना चिंतित स्वरात म्हणाली, अरे मी काय मातीचं ढेकूळ आहे का विरघळून जायला? आणि आजार पण तर सगळ्यांनाच असतं ना, अर्ध्या 1 दिवसाची तर बात आहे. अगं आजार गंभीर असता तर मी एवढं थंकावून बोललो असतो का? शकलदीप बाबूंनी समजावलं आणि नंतर त्यांच्या ओठावर एक लहानसं हसू उमटलं. ते दिवसभर बेचैन होते. कधी निजायचे, कधी उठायचे आणि कधी बाहेर फिरायला जायचे. पण अशक्तपणा एवढा वाढला होता की 5-10 पावलं चाललं तरी त्यांना थकवा यायचा आणि मग खोलीत जाऊन निजून राहायचे. अशा स्थितीत संध्याकाळ झाली. जेव्हा कैलास बिहारी त्यांना भेटायला आल्याचं कळालं तेव्हा शकलदीप बाबू उठले. अंगावर शाल घेऊन, हातात काठी घेऊन बायकोच्या सांगण्याला न जुमानता बाहेर आले. जुलाब थांबले होते, पण ताप होता. ते थोडे चिडचिडे झाले होते. त्यांना पाहताच कैलास बिहारी काळजीच्या स्वरात म्हणाले, अरे तुम्ही बाहेर का आलात? मला बोलवायचं होतं की यार. शकलदीप बाबू बाजेवर बसले आणि शीट हसून म्हणाले, अरे मला काहीच झालं नाही. वाटलं आता आराम करायची सवय लावावी थोडी. असं म्हणून अर्थपूर्ण नजरेनं ते पावले. सगळी विचारपूस झाल्यावर कैलास बिहारीने विचारलं, नारायण बाबू दिसत नाहीत, कुठं फिरायला गेले आहेत का? चेहऱ्यावर बनावटीची उदासीनता आणून शकलदीप बाबू सांगू लागले, हा गेले असतील बाहेर. त्यांना मित्र कुठे बसू देता, कोणी ना कोणी घेऊन गेला असेल. कैलास बिहारी कौतुक करू लागले, फार चांगलं झालं. अहो मी जेव्हा जेव्हा या मुलाला पाहायचो ना, मला वाटायचं की पुढे चालून हा कुणीतरी होणारच. अहो त्याच्याकडे पाहिलं की लक्षात येतो त्याचं चालणं, बोलणं, वागणं सगळी तऱ्हाच वेगळी आहे. चला आपण सगळे या बाबतीत भाग्यवान आहोत. आजूबाजूला पाहून पुढे झुकून मुत्सद्दीपणाने शकलदीप बाबू सांगू लागले, अरे भाई साहेब आता काय सांगू, स्वतःच पोराचं कौतुक केल्याचं होईल बघा. एवढा सरळ साधा पोरगा मी कधी पाहिला नाही. अहो लिहिण्या वाचण्याचा तर एवढा छंद आहे की 24 तास नुसता वाचत असतो. तोंड उघडून त्यांना असं काही कधी मागितलं नाही, कधीच नाही. कैलास बिहारी सुद्धा मग आपल्या मुलाचं कौतुक सांगू लागले. अहो मुलं तर माझी सुद्धा सज्जन आहेत, पण मधला मुलगा विश्वनाथ जेवढा सालस आहे तेवढं कुणीही नाही. ओ अगदी नारायण बाबू सारखाच. अहो नारायण तर त्या काळचा कुणी ऋषीमुनीच असावा असं वाटतं. अहो तुम्हाला सांगतो, लहानपणी आम्ही त्याचं नाव पन्नालाल ठेवलं होतं. पण एक दिवस एक महात्मा आमच्या घरी आले. त्यांनी नारायणचा हात पाहिला आणि म्हणाले, याचं नाव पन्नालाल ठेवायची गरज नाही, बस आजपासून याला नारायण म्हणत जा. अहो याच्या नशिबात राजा होणं लिहिलेलं आहे. पहिल्या जन्माची गोष्ट वेगळी होती, पण आजकाल राजाचा अर्थ काय आहे? अहो डिप्टी कलेक्टर एका अर्थाने राजाच नाही तर काय. शेवटी डोळे बिचकावून हसण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण दम लागला. दोन्ही मित्रांच्या बराच वेळ गप्पा चालल्या आणि बहुतेक वेळ ते आपापल्या मुलांबद्दल कौतुक करीत राहिले. घरच्या लोकांना शकलदीप बाबूंच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. ताप आणि जुलाबामुळे ते क्षीण झाले होते, पण ते एवढं बोलून विषय उडून लावे की काही नाही, 1-2 दिवसात चांगला होईल आणि
पुन्हा एका मामूली वैद्याचं स्वस्ताचं औषध घेऊन ते बरेही झाले. पण अशक्तपणा होताच. ज्या दिवशी डिप्टी कलेक्टरचा निकाल लागला तो रविवारचा दिवस होता. शकलदेव बाबू सकाळीच रामायणाचा पाठ आणि नाश्ता करून मंदिरात गेले. सुट्ट्यांच्या दिवसात ते सकाळी लवकरच मंदिरात जात आणि तिथे 2-3 तास, कधी कधी तर 4-5 तास राहायचे. ते 8 वाजता मंदिरात पोहोचले. ज्या गाडीने निकाल येणार होता ती 10 वाजता यायची. शकलदेव बाबू आधी तर मंदिराच्या पायरीवरच बसून राहिले. तिथून उठून जेव्हा ते वर आले तेव्हा नंदलाल पंडित चंदन उगाळीत होता. त्याने नारायणच्या निकालाची चौकशी केली. शकलदेव बाबू तिथंच उभं राहून त्याला उगाच विस्तारानं सगळं सांगत राहिले. त्यांचं आटोपलं तेव्हा ऊन चांगलं वर आलं होतं. मंदिरात जाऊन त्यांनी महादेवाच्या पिंडीपुढे आपलं डोकं टेकवलं. कितीतरी वेळ ते तशाच अवस्थेत होते. त्यानंतर सगळीकडे फिरून घंटी वाजवीत मंत्र म्हटले आणि दोली गालावर बोटं वाजवली. शेवटी पुन्हा देवासमोर दंडवत घालून बाहेर पडत होते. तेवढ्यात जंग बहादूर मास्तर दर्शनाला आले आणि त्यांनी शकलदेव बापूंकडे पाहत आश्चर्यानं विचारलं, अरे वकील साहेब घरी नाही गेला? डिप्टी कलेक्टरचा निकाल लागला. शकलदेव बाबूंच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यांचे ओठ थरथरू लागले. त्यांनी प्रयत्नपूर्वक हसून विचारलं, असं केव्हा लागला? जंग बहादूर सिंह सांगू लागले, अहो 10च्या गाडीने चाला. नारायण बाबूंचं नाव आहेच त्यात. पण ते पुढे बोलू शकले नाही. शकलदेव बाबूंच्या हृदयाची धडधड वाढली. कोरड्या ओठावरून जीभ फिरवीत त्यांनी धीरानं विचारलं, काय विशेष आहे का? काही विशेष नाही. अहो त्याचं नाव तर आहेच, एवढंच की जरा खाली आहे. 10 मुलं घेतली जाणार आहेत. पण मला वाटतं त्याचा क्रमांक 16/17 असेल. पण काळजीचं कारण नाही. अहो काही पोरं कलेक्टरीसाठी निवडली जातात, काही जण तर मेडिकलमध्येच रिजेक्ट होतात. आणि अशा तऱ्हेनं नारायण बाबू नक्कीच निवडले जातील बघा. शकलदेव बाबूंचा चेहरा फिका पडला. त्यांच्या पायातलं अवसान गळालं. वाटू लागलं की ते आता चक्कर येऊन पडतील. जंग बहादूर सिंह मंदिरात गेले, पण ते मात्र काही वेळ तसेच मान झोपून उभे राहिले. जाणू काही एखादी विसरलेली बाब आठवत असावी. मग ते भानावर आले आणि अचानक त्यांनी वेगानं चालायला सुरुवात केली. जलद गतीनं पण हळू आवाजात त्यांनी शिवाचा जप चालू ठेवला. 8-10 पावलं चालल्यावर त्यांनी चालण्याचा वेग वाढवला. पण लवकरच ते फार थकले आणि एका लिंबाच्या झाडाखाली उभे राहून ते दम घेऊ लागले. 4-5 मिनिटं थांबून त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली. हातातली काठी उचलून ठेवत, हनुवटी छातीला लावून आणि शिव 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 जप करीत ते अशा तऱ्हेने जाऊ लागले जसं एखादं वाळलेलं पान हवेच्या झोक्यानं वेडावाकडं जात राहा. काही जणांनी त्यांना नमस्कार केला, पण त्यांचं लक्ष नव्हतं. काही जण त्यांना पाहून आपसात बोलू लागले, पण तरीही त्यांनी तिकडे पाहिलं नाही. लोकांनी आनंदाने सहानुभूतीनं त्यांच्याकडे पाहिलं, पण त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांचं लक्ष फक्त एकच होतं, कसंही करून घरी पोचायचं. घरी पोचल्यावर आपल्या खोलीत भाजीवर ते थाडकन बसले. त्यांच्या तोंडून फक्त एवढंच निघालं, नारायणच्या अम्मा. सगळ्या घरात मळगळ भरलेली होती. लहानशा अंगणात सांडपाणी, माती पसरली होती. बाहेरून उडून आलेली वाळलेली पानं, खराब कागद पडले होते आणि नालीतून दुर्गंधी येत होती. ओसरीवर पडलेल्या हलके कपडे पडलेले होते आणि स्वयंपाकघरातून त्याही वेळेला धूर येत होता. राहून राहून सगळ्या घराला उद्भरून टाकत होता.
काहीच हालचाल दिसत नव्हती. असं वाटत होतं की घरात कोणीही नाही. इतक्या जमुना कुठून तरी अचानक खोलीत आली आणि नवऱ्याकडे पाहून घाबऱ्या घाबऱ्या तिने विचारलं, तब्येत ठीक आहे ना? शकलदेव बाबू वैतागाने म्हणाले, मला काय झालं? मला सांग नारायणजी कुठे आहे? जमुनाने बाहेरच्या खोलीकडे निर्देश करून म्हटलं, तिथंच निजून आहे. काही बोलत नाही, काही ऐकत नाही. मी जवळ गेले तर एकदम गप्प होते. मला तर भीती वाटते. उत्साह भरल्या आवाजात शकलदेव बाबूंनी आश्वासन दिलं, अगं काही नाही, सगळं चांगलं होईल, काळजीचं कारण नाही. आधी मला सांग, बबुवांच्या फीसाठी आणि खाण्यापिण्यासाठी मी 600चं कर्ज काढलं होतं, हे त्याला तू सांगितलं नाहीस ना? अगं मी तुला सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत तू असं करू नको म्हणून. जमुना म्हणाली, मी काय एवढे मूर्ख आहे? त्यानं एकदा खोदून विचारलं होतं की एवढे पैसे आले कुठून. एकदा तर तो म्हणाला सुद्धा होता की फळं मेवा हे दूध बंद करून टाक, बापूजी विनाकारण एवढा खर्च करत आहे. पण मी म्हटलं की तू काही काळजी करू नको, तू विना संकोच मेहनत कर. अरे बापूजींना इकडचे तिकडचे बरेच मुकदमे मिळाले आहेत. लहान मुलासारखं खुशीत येऊन शकलदेव बाबू म्हणाले, फार छान, आता काळजीचं कारण नाही, देव सगळं भलं करील. बाबू खोलीतच आहे ना? जमुनाने मानेनं होकार दिला. शकलदेव बाबू हसतच उठले, पण त्यांचा चेहरा पडलेला होता. डोळे निस्तेज वाटत होते आणि मिशा फुरफुरत होत्या. तू आपलं काम बघ, मी आता आलो, असं जमुनाला सांगून हलक्या पावनाने ते बाहेरच्या खोलीकडे आले. त्यांचे पाय कापत होते आणि सगळ्या शरीरावर थरथर होती. श्वास मध्येच अडखळत होता. त्यांनी आधी ओसरीवरूनच मान सुकवून खोलीत डोकावलं. बाहेरचा दरवाजा आणि खिडकी बंद होती, त्यामुळे खोलीत अंधार होता. आधी तर काहीच दिसत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या छातीत थरथरू लागलं. पण आणखी थोडं पुढे जाऊन लक्षपूर्वक पाहिलं तर बाजेवर कोणी माणूस छातीवर दोन्ही हात बांधून गप्प निजला होता. तो नारायणच होता. ते सावकाश चोरासारखे हलक्या पावलांनी आत गेले. एक प्रकारच्या अस्वाभाविक विश्वासाचं हसू त्यांच्या चेहऱ्यावर होतं. हलकसं हसू. ते टेबलाजवळ पोचले आणि चुपचाप उभे राहिले. मग अंधारातच त्यांनी तिथलं पुस्तक घेतलं आणि हाताळू लागले. 1.5-2 मिनिटं तसंच उभं राहिल्यावर एका उत्साहाने ते फिरले आणि खाली बसले. मग ते बाजेकडे सरकले आणि बाजेखाली वाकून असं पाहू लागले की एखादी वस्तू हरवली आहे आणि ती शोधत आहे. यानंतर जवळ पडलेली नारायणची चप्पल त्यांनी उचलली, खाली वर केली आणि परत सावकाश तिथेच ठेवून दिली. शेवटी श्वास रोखून ते हळूहळू अशा प्रकारे उठू लागले की एखादी वस्तू ते शोधायला आले आहे आणि त्यांना ती सापडली नाही असं वाटावं. उभं राहून त्यांनी नारायणच्या अगदी तोंडाजवळ वाकून त्याला डोळे भोवळवून पाहून घेतलं. त्याचे डोळे झाकलेले होते आणि तो चुपचाप पडून होता. पण कोणत्याही प्रकारची हालचाल किंवा कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नव्हता. शकलदेव बाबूंना भीती वाटली आणि धडधडत्या हृदयाने त्यांनी आपला उजवा कान नारायणच्या तोंडाच्या अगदी जवळ नेला आणि आपल्या मुलाचा श्वासोश्वास व्यवस्थित असल्याचं लक्षात आल्यावर त्यांच्या आनंदाला काही सीमा राहिली नाही. ते चुपचाप जसे आले तसे बाहेर पडले. तेव्हापासून कोण जाणे जमुना दाराशीत चिंताग्रस्त चेहऱ्यानं आत वाकून पाहत होती.
तिनं नवऱ्याकडे पाहिलं आणि घाबरून विचारलं, काय झालं? तुम्ही असं काय करताय? मला तर फार भीती वाटते हो. शकलदेव बाबूंनी कुणानंच तिला गप्पा केलं आणि आपल्या खोलीत इशारा करून ते खोलीत गेले. जमुना खोलीत गेली. काळजीनं आणि उत्सुकतेनं तिनं नवऱ्याकडे पाहिलं. शकलदेव बाबू गदगदल्या स्वरात सांगू लागले, बाबा सोर रे. तर पुढे काही बोलू शकलं नाही. त्याचे डोळे भरून आले होते आणि ते दुसरीकडे पाहू लागले. बबुआ सो रहे हैं या वाक्यानं ही कथा थांबते आणि आपल्या मनात ती इतकी इजा करते की किती 74 म्हणजे आता 54ची कथा आहे, आजही तितकीच प्रत्येकारी वाटते. एक असा एक योगायोग आहे, 1954ची ही कथा आहे आणि राजीव किवळेकर आणि मी आमच्या तिघांचंही वय तेवढंच आहे. त्यामुळे त्या कथेशी आमचं एक वेगळं नातं झालेलं आहे. आता एक वैयक्तिक अनुभव सांगतो आणि तो राजूमुळं मला कळाला. खरं म्हणजे हे पुस्तक लिहून 10-12 वर्ष झाले. हे लेख यावर मी अनुवादाचा अनुभव असा एक लेख लिहिला होता की हे डिप्टी कलेक्टरीचा अनुवाद करताना कसा केला मी, का केला. त्याचं कारण म्हणजे 98मध्ये माझे वडील गेले आणि 82च्या दरम्यान केव्हा तरी ही कथा वाचली होती मी आणि ती छान वाटली होती. पण वडील गेल्यानंतर मला त्या कथेची आठवण झाली आणि आता आठवते शोभा देशपांडे मॅडम होत्या हिंदीच्या प्राध्यापक, त्यांच्या मदतीने मी तो संग्रह मागून घेतला आणि ती कथा पुन्हा वाचताना मला इतकं तीव्रतेनं वडिलांची आठवण येऊ लागली आणि मग त्या कथेचा अनुवाद करावा वाटला. सहसा एक वाटतं असं की कथेचा जो नायक आहे तोच लेखक आहे असं एक सर्वसाधारण वाटते की ही कथा शकलदीप बाबू म्हणजे हे अमरकांतच आहे. मग मी अमरकांत यांना पत्रव्यवहार केला. ते अलाहाबादला राहायचे, 80 वर्षाचं वय होतं त्यांचं. म्हणजे हे कथेतले जे नायक आहेत ते तुम्हीच आहेत का? म्हणजे हे इतकं इन्व्हॉल्वमेंट वाढलेलं होतं माझं की नुसती कथाच नव्हती. मला ते अधिक जाणून आलं की तुम्हाला त्यावेळेस काय वाटलं होतं, तुम्ही झोपला होतात का वगैरे. काय आमचा पत्रव्यवहार जवळपास 8-9 महिने पत्रव्यवहार चालू झाला. सुदैवानं माझी एक कथा हिंदीतून अनुवाद झाला होता माझा. माझी ओळख देण्याकरता मी त्यांना माझी कथा पाठवली व मी म्हणजे थोडं आपलं काही हे व्हावं. त्यांना ती कथा एवढी आवडली आणि तिथून आमची दोस्ती झाली. त्यावेळेस कुंभमेळा होता. ते मला म्हणाले की अरे यार कुंभमेळा आ जाओ. आमची काल्पनिक मानसिकता महाराष्ट्र सोडलं तर फक्त गिरीबालाजीला जायचो आम्ही, पुन्हा कधी गेलोच नाही कुठं. आता वाटते की जायला पाहिजे होतं. तर 8-9 महिने पत्रव्यवहार झाला. तर ते जे आहेत बबुआ हे अमरकांत नसून अमरकांतचे लहान भाऊ आहे. तर ते म्हणाले की मी नाही आहे, माझा लहान भाऊ आहे, तो सध्या लखनौला असतो आणि ते रिटायर्ड जज आहेत. ही गोष्ट 98-99ची 2000च्या दिवाळी अंकात आलेली आहे, शब्दालय दिवाळी अंकात. मी त्यांचा पत्ता काढला, त्यांना पत्र पाठवलं. हे जे शोध चालू होता की बाजेवर झोपल्यानंतर तुम्हाला काय वाटत होतं. फार अस्वस्थ गोष्ट आहे ही. त्या विपरीत आणि अशा शब्दाचा उल्लेख न करता ही कथा संपलेली. जी शंका आपल्या मनात असते, जी त्यांच्या मनात, त्या शब्दाचा उच्चार न करता ही कथा थांबली म्हणजे काय ताकदीने लिहिली असेल पहा. आणि माझी धडपड की तुम्हाला काय वाटलं सांगा. तर त्या माणसं आणि मी त्यावेळेस गंगाखेडला होतो आणि त्यांना पत्र पाठवलं. त्यावेळेस मोबाईल कम्प्युटर काहीच नव्हतं ना. मी त्यांना विचारले की असा असा कथेचा मी अनुवाद केला आहे, तुम्ही आहात का हे, आणि तुमचे ते दिवस कसे होते मला सांगा. 7-8-5-6 मुलांचा संसार, त्या 54चं गाव आहे तालुक्याचं, त्यावेळेसचे दिवस कसे होते, तुमचं वडिलांचं नातं कसं होतं. कारण माझे वडील नुकतेच गेलेले. ही कथा वाचताना आपल्याला आपले वडील आठवत असतात, आपल्या मुलाची पण जाणीव असते. हे अशी ही म्हणून तर शतकातली नाही, आणखी या शतकातली सुद्धा सर्वोत्तम कथा आहे. तर त्या माणसाची आता आणि गंगाखेडला 1:30ला पोस्टमन यायचा माझ्या घरी. माझं 1:30ला बँकिंग आवर्स संपली की 2 वाजता मी त्या STDमध्ये जायचो आणि पत्र आलं का काही विचारायचो. वडील असायचे किंवा त्यावेळेस तर वडील नव्हते, पण पत्र आलं का विचारायचं. कोणतरी सांगायचं आलं वगैरे. आणि संध्याकाळी मी यायचो किंवा शनिवार रविवारी आलो तर एके दिवशी पाहिलं
2 पत्र आलेले होते. एक अंतर्देशीय होतं आणि एक लिफाफा होता जाडजूड. अंतर्देशीयमध्ये राधेश्याम वर्मा हे अमरकांतच्या भावाचं नाव आहे. मला एवढा आनंद झाला की यांचं पत्र आलेलं आहे, वाचावं. वाचलं तर ते म्हणले, मला इतका धक्का बसला, कवाची कथा आहे ही, केव्हाची कथा आहे, कुठला महाराष्ट्रात कुठला धर्म, काय याला काय, आता इतके वर्ष होऊन गेले, तुम्हाला काय उत्तर द्या. मी दिवस कसे होते, बरे होते वगैरे करून त्यांनी सही करून टाकली. दुसरा लिफाफा उघडण्याचं काय, ते राधेश्याम वर्माचं 5 पेजेसचं पत्र होतं. सुरुवातीलाच त्यांनी लिहिलं की तुमच्यासारख्या नवख्या माणसाला काय म्हणून लिहावं, आता इतकी वर्ष झाली, पण जसं जसं लिहित गेलो तसं तसं वडिलांची आठवण यायला लागली. आणि ते सविस्तर पत्र काय आश्वस्त केलं. त्यांची मुलगी IAS ला बसलेली, त्यांना एकच मुलगी, तर ते म्हणत आहे की IAS चा अभ्यास करताना मुलीसोबत मी बसायचो आणि माझ्या वडिलांची ही कशी लिहित का असते पहा. तर ते सगळं जाऊ दे. मुद्दा असा आहे की नंतर कथा प्रसिद्ध झाली, माझे दुसरे व्याप सुरू झाले, तर हे नंतर संपर्क कमी झाला. 2008-9 म्हणजे 7-8 वर्षानंतर मला अमरकांत यांची आठवण झाली आणि दिवाळी मला अनुवादाचा अनुभव म्हणून लेख लिहायचा होता. पण मी विचार केला, अरे यार अमरकांतशी नंतर संपर्कच नाही आहे, काय मूर्खपणा आहे आपला. आणि मला त्यांची आठवण, आता फोन जर केला तर कसं होईल. 2000 मध्ये फोन करायला वेळेस तब्येत बरोबर नव्हती, वर्ष 80 होतं, फोन करायला गेलं तर हे नंबर मौजूद नाही असं लागलं. मला एवढं इतकं वाईट वाटू लागलं. माझ्या लेखामध्ये मी नमूद केले की हा माझा स्वभाव किती कसा विचित्र स्वभाव आहे की पडलं तर गळ्यातच पडायचं, नाहीतर एकदमच कट ऑफ व्हायचं. ही कोणती माझी विकृत क्रॅक गेलं, मी माझा शब्द वापरला की माझ्या या बुद्धीला अशी कसा क्रॅक केलेला आहे. आणि मग तो लेख लिहिताना ती आठवण सांगितली की मी माझ्या एका मित्राकडून तो नंबर मिळवला, सुधारित नंबर. जयप्रकाश सावंत नावाचे फार मोठे अनुवादक आहेत मुंबईला, त्यांच्याकडून तो नंबर मिळवला. तो नंबर मिळाल्यानंतर मी फोन करायचा हे केला. तो जो लेख लिहिला त्या लेखाचा शेवटचा हिस्सा मी वाचून दाखवतो. तो वाचून दाखवायची कल्पना सुद्धा ऐनवेळी का सुटली, कारण यानं हे पुस्तक वाचलेलंच आहे. म्हणजे मुळात आमचं डोक्यात नव्हतं, पण हे पुस्तक 6 महिने झाले दिलं, तर त्याला म्हणलं काही कमी ही कथा वाच. आणि या लेखाचा शेवट आणि त्या कथेचा शेवट किती व्यवस्थित आहे रे, म्हणलं अगदी योगायोगानं. त्या योगायोगाची मला कल्पना नव्हती, म्हणून मला ते अचंबा वाटला राजूचा की तो किती इन्व्हॉल्व झालेला आहे. तर तो अनुवादाचा अनुभवाचा लेखाचा शेवटचा हिस्सा मी तुम्हाला वाचून दाखवतो. हा लेख लिहिताना अमरकांत यांची आठवण झाली. त्यांना बोलावं वाटलं. त्यांचा पत्ता, फोन नंबर काढला, त्या फोनवर त्यांच्याशी बोललो होतो. आता ते ओळखतील का आपल्याला. आता 8-9 वर्ष झाली. त्यांचा जन्म 1925चा. ते थकलेही असतील असं वाटत होतं. नंबर फिरून रिसिव्हर कानाला लावला. अधीर होऊन ऐकू लागलो. फोनवर आवाज आला, ये नंबर मौजूद नहीं है. धक्का बसला. पुन्हा अपराधी भावनेनं मन भरलं. आपण संपर्क का ठेवला नाही त्यांच्याशी, का. माझ्या मनस्थितीला जो क्रॅक गेला आहे तो हाच. गेली 9 वर्ष आपण काय केलं. पत्र नाही, फोन नाही, का बरं. 2 महिन्याच्या कालावधीत एका अपरिचित अशा लेखकासोबत एवढ्या निकटचे संवाद व्हावे, तीव्र जिव्हाळा असा व्हावा आणि नंतर एकदमच विसरून जावं. केवढा कृतज्ञपणा हा. पण तसं नव्हतं. या 9 वर्षात या कथेची अमरकांत यांची कित्येकदा आठवण झालेली आहे. पत्रव्यवहाराची फाईल अनेक वेळा पाहिली आहे. पुन्हा त्या मनस्थितीत रमलो आहे. फक्त संपर्क नव्हता, फोन नव्हता, हे खरं. त्यावेळी त्यांच्या पत्रातून त्यांच्या आजारपणाबद्दल समजलं होतं. त्यावेळी काळजीही वाटली होती, पण त्यानंतर त्यांची ना खबर ना बात. मुंबईचे जयप्रकाश सावंत हे माझे मित्र. हिंदी साहित्याचा त्यांचा अभ्यास, त्यांचं अनुवादाचं काम महत्त्वाचं आहे. मी त्यांना फोन केला. अमरकांत यांचा फोन नंबर मिळवून द्या अशी गळ घातली. दुसऱ्या दिवशी जयप्रकाश यांचा फोन आला. मोठ्या प्रयत्नाने त्यांनी तो अमरकांत यांचा सुधारित नंबर फोन मिळविला होता. नंबर मिळाला आणि एवढा धीर वाटला. पण आता फोन करायची हिंमत होईना. अपराधी वाटू लागला. धडधडत्या अंतःकरणाने सकाळी 8च्या सुमारास फोन लावला.
तत्पूर्वी सांगतो की त्या पत्रव्यवहाराच्या दरम्यान मी माझ्या वडिलाचा फोटो, माझा फोटो आणि माझ्या मुलाचा, असं माझ्या वडिलाचा फोटो भिंतीवर लावलेला, मी, माझी बायको, पल्लूताई, मी आणि राग माझा मुलगा, फोटो काढून त्यांना पाठवला होता. मी त्यांना पत्रात लिहिलं होतं की ये मेरे पिताजी है और ये मेरा बबुआ है असं लिहिलं होतं. त्यांना म्हणलं की तुमचा फोटो पाठवा मला, आणि त्यांनी मला फोटो पाठवला. हा संदर्भ असल्यामुळे मी आधी सांगितलं तुम्हाला. तर धडधड वाढली. हॅलो, स्त्रीचा आवाज. अंदाज केला ही अमरकांत यांची सून असावी. बरोबर होतं. पडलेल्या आवाजात अधीर अशा अंतःकरणाने विचारलं, अमरकांत जी से बात करनी है. बाई म्हणाली, अमरकांत जी सो रहे. आनंदाच्या भरात मग बाईशी बोलू लागलो. बाईनं मला ओळखलं होतं. आपके परिवार की फोटो हमारे पास है सांगत होती. ते दिवस, माझी ती पत्र, तिला सगळं लक्षात होतं. अमरकांत यांची प्रकृती आता चांगली आहे. रात्री उशिरा झोपतात एवढंच. 10च्या सुमारास अमरकांत यांच्याशी बोलणं झालं. दोघांनाही मोठा आनंद झाला. एकच कथा, त्या कथेच्या निमित्तानं नातेसंबंधाचा एक जिव्हाळा तयार झाला होता. तो जिव्हाळा आज राजीव केवळेकरच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये या कथेच्या निमित्तानं झाला. तुम्हा सर्वांनी छान प्रतिसाद दिला. राजीवला बोलायचं. म्हणजे अमरकांत जसं गंभीर लिहू शकतात तसंच थोडाफार खोडकरपणा, व्रात्यपणाही त्यांच्या अंगी असावा असं काही एखाद्या वाक्यावरून मला जाणवलं. ते फारसं तुमच्यापर्यंत पोचवता आलं नाही मला. तर ते असं वाक्य आहे की रात्री जेव्हा अमरकांत आपला शकलदीप बाबू बायकोला विचार काही खायला आहे काय, आणि बायकोला आश्चर्य वाटतं, अरे इतक्या रात्री, इतक्या दीर्घ कालावधीत त्यांनी कधी खायला मागितलं नाही. पुढचं वाक्य आहे, लग्नाच्या पहिल्या दिवसात सुद्धा काही मागितलं नव्हतं. हा एक खोडकरपणा, पण तो वाचनामध्ये तेवढा मांडता आला नाही आणि तो लक्षात आला नाही एक गोष्ट. आणि यावेळेस तर सर तुमचं खूप छान झालं. म्हणजे मी म्हणते परफेक्ट त्या कथेला साजेसं झालं. दुसरं काय? दुसरं आताच मधूनच सांगितलं की बाबा हे दोन, मी म्हणलं ते वाचल्या वाचल्या तुझ्या पत्रातला फोनवरचा तो संवाद आहे. आणि शकलदीप बाबू शेवटी आपल्या मुलाला झोपलेला आहे ते आधी खात्री करून घेतात. म्हणजे मनात शंका आहे की आहे की नाही जिवंत. तसंच मधूच्याही मनामध्ये ती भावना असावी. जर ती थोडा वेळ बोलली नाही शकलदीप, म्हणजे आधी तर फोन करतानाच त्याला असं वाटलं आता आज शकलदीप बाबू असतील की नाही, आपण इतक्या उशिरा फोन करतो आहोत. तर ते दोन योगायोग असे होते. मी म्हणलं त्याच्यामुळे तू हे वाचून काढ. आणि हा जो तरुण मुलाचा आणि वडिलांचा अबोला असतो सगळं पुरुष मंडळींनी अनुभवला असेल. आमच्या मॅट्रिकला मी कंधारला फर्स्ट क्लास आलो होतो मॅट्रिकला, आणि आमच्या धर्मापुरीकर घराण्यात फर्स्ट क्लास आलेला मी पहिला होतो. आणि माझे चुलत भाऊ 2 यापूर्वीचे सेकंड क्लास होते, पण ते डॉक्टर आणि इंजिनियर झाले. माझे वडील स्वप्न पाहत होते मी डॉक्टर इंजिनियर पाहिजे. असा एक संबंध आहे. ते सांगायचे नाही, सांगता येत नाही. हे फार नाजूक असं एक नातं असतं. आई बोलू शकते, आईला काय थोडा काय कळते हे शिक्का बसल्यामुळे आई सुद्धा बेधडक काही सांगू शकते. कोणाचीही आई, बहुतेक आपल्या आयांची वय त्यावेळी जास्त शिकलेले नव्हते, त्या बोलायच्या. वडिलांना बोलता येत नव्हतं, आणि वडिलांना न बोलता येणं हे काय प्रकरण असतं ते आता आपण पाहतो आपल्या मुलाच्या संदर्भात. म्हणून तर तो आज जो शेर ऐकलेला आहे, बेटा गिना रहा था मुझको मेरे कसूर, मुझको वालिद की बेगुनाही याद आई. हे नातेसंबंध विलक्षण आहेत. पिता पुत्र नाते, पिता पुत्र नात्यावर तर मी पुस्तकाचं एक संपादनच केलेले, वेगवेगळ्या भाषेतल्या कथा घेतलेल्या. अद्भुत नातं आहे. आणि मला आत्मविश्वास नव्हता की एवढी दीर्घ कथा आपण हे करायची. किंवा राजूच्या पुढाकारामुळे हे सगळं घडून आलं. पुन्हा एकदा राजूची जयंती करतो.